यवतमाळमध्ये पाणी टंचाईच्या गंभीर समस्यांसाठी प्रशासनाने तातडीने कारवाई सुरू केली आहे। पालकमंत्री संजय राठोड यांच्या यवतमाळमधील पाणी टंचाईबाबत कडक निर्देश दिलेत आहे। पाणी टंचाईचा सामना करणाऱ्या गावांमध्ये अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून दोषी आढळलेल्या अधिकाऱ्यांचे वेतन थांबवण्याची कारवाई केली जाईल। यवतमाळ जिल्ह्यात पाणी टंचाईला नियंत्रण करण्याकरिता प्रशासनाने योग्य उपाययोजनांचा आराखडा तयार केला आहे, परंतु काही ठिकाणी अजूनही पाणी टंचाईची समस्या गंभीर होत आहे। यावर पालकमंत्री संजय राठोड यांनी चिंता व्यक्त केली आणि संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश दिलेत। पालकमंत्री राठोड यांनी महसूल भवानी येथील पाणी टंचाई आढावा बैठकीत स्पष्ट सांगितले की जिल्ह्यात कुठेही पाणी टंचाई जाणवणार नाही, याची दक्षता संबंधितांनी घेतली आहे। याबाबत ग्रामसेवक आणि अभियंता यांना जबाबदार ठरवून दोषी आढळल्यास त्यांच्या वेतनवाढीवर थांबविण्याची कारवाई केली जाईल। यवतमाळमध्ये अनेक ठिकाणी उन्हाळ्यात पाणी टंचाईचा फटका बसतो। याकरिता पाणीदार गाव योजना राबवण्याच्या निर्देशानुसार जलसमृद्ध पाणीदार गाव अभियान राबविले जाईल, ज्यामुळे त्या गावांना कायमस्वरूपी टंचाई मुक्त करण्याचा उद्देश आहे। कार्यकारी अभियंता पाणी पुरवठा म्हणून किंवा एमजीपीचे कोण आले मला माहित नाही आहे ना। एमजीपीचे ज्या अनेक योजना आहेत ज्या अनेक वर्षापासून जिल्हाधिकारी मध्ये अनेक वेळा आता माझ्याच मतदारसंघात मला अभ्यास आहे, अनेक गावाची सामूहिक योजना केली, पूर्ण पैसे खर्च झाले, कॉन्ट्रॅक्टरचे पाईपलाईन टाकून दिली, टाक्या बनवल्या, पण ते शोभेच्या वस्तू झालेल्या आहेत। कॉन्ट्रॅक्टर काम करून पैसे घेऊन गेला, परंतु गावातल्या लोकांना अजून आतापर्यंत पाणी मिळालं नाही। मग आता माझ्या दारव्यातलं रामगाव गावावरून गोळ्याची 5-7 गावाची पाणी पुरवठा योजना होती। नेर शहरामध्ये त्या कोंडगाव कोलुरा 5-7 गावाची योजना होती। या योजनेचं काय झालं? मग त्या योजना तुम्ही बाजूला केल्या का, वेगवेगळ्या केल्या का, स्वतंत्र केल्या का, की आज ती सामूहिक योजना आहे? याचं कुठेही उत्तर नाही। अनेक वेळा आम्ही विचारतो आणि टंचाईच्या काळात हे सर्व आपल्याला आठवते, बाकीचे लोक येत नाही। पालकमंत्री राठोड यांनी दिलेल्या सूचनांनुसार यवतमाळ जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावांसाठी विशेष निधी उपलब्ध करून सविस्तर आराखडा तयार केला जाईल। भविष्यात याच गावांमध्ये पाणी टंचाई होणार नाही याची देखील दक्षता घेण्याचे पालकमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिलेत। 30 एप्रिल पर्यंत सर्व शेतकऱ्यांचे पैसे खात्यात जमा होईल। आजच्या बैठकीत निर्णय जुन्या तो देऊ ना असं पूर्ण मागणी तुम्ही तर जाहीर केलं, आम्हाला पैसे भेटले नाही, मग जबाबदारी तुमच्यावर फिक्स करू आम्ही। आपली जेवढी पंचायत समितीची मागणी होती त्याप्रमाणे मागणी केली, शासनाला पैसे आले आणि आपण वर्ग केले तर 100% 124.8%। ठीक आहे, आता ते बरोबर आहे तुमची। ते खालीपासून एकदा क्रॉस व्हेरीफाय करून टाकला की जितके लोकांचा रिजेक्ट झालेला आहे सगळ्यांचं आपण पेमेंट करतो या नाही करतो, 5 दिवसामध्ये सगळी कारवाई करून टाकतो। ठीक आहे, ज्यांचं नाही 30 एप्रिल पर्यंत आपल्याला आहे वेळ। यवतमाळमध्ये पाणी टंचाईला नियंत्रित करण्यासाठी प्रशासनाची कडक कारवाई सुरू आहे। आगामी काळात अधिकाऱ्यांना पाणी टंचाई संदर्भातील जबाबदारी योग्य प्रकारे पार पाडावी लागेल। पालकमंत्री संजय राठोड यांच्या सूचनांनुसार यवतमाळच्या पाणी समस्येवर तोडगा काढण्यासाठी जलसमृद्ध पाणीदार गाव हे अभियान राबविले जाईल।